नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. सर्व सब्जेक्टचे 20 दिवसांचे शेड्यूल तुम्हाला पडले की कशा प्रकारे 20 दिवसात पूर्ण सब्जेक्ट कव्हर करायचा आहे. अॅनाटॉमीचा राहिलेला होता, साक्षी मॅम अवेलेबल नाही आहेत, त्यामुळे साक्षी मॅमने जो शेड्यूल दिलाय तो तुमच्यापर्यंत मी पोहोचवत आहे. अॅनाटॉमी 20 दिवसांमध्ये कसं करणार, पूर्ण शेड्यूल आहे, डे वाईज शेड्यूल आहे. या मार्गाने कराल तर 100% पूर्ण सिलेबस कव्हर होईल. आणि जो मी टाइम टेबल तुम्हाला 12 तासांचा दिलेला आहे, या वेळेत अभ्यास करा, या वेळेत रेस्ट करा, त्या टाइम टेबल नुसारच तुम्ही अभ्यास केला तर हा कव्हर होईल. कारण 3 ते 3.5 घंट्याचा आपण वेळ डेली अॅनाटॉमीला त्या शेड्यूल मध्ये मॅनेज केलेला होता. मग तेवढ्यामध्ये हे टॉपिक्स इझिली होऊन जाणार आहेत. सगळ्यात पहिले आपल्याला सुरुवात करायची आहे आयुर्वेद पाठपासून. आणि जेव्हा आपण आयुर्वेद पाठ करतो त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं त्याचे श्लोक पाठच करायचे आहेत. सर आता फक्त 20 दिवस राहिले, श्लोक पाठ करायला वेळ आहे का? जो तुम्हाला वेळ दिलाय 3 तासाचा त्याच्यामध्येच पाठ करा. होतात पाठ. आयुर्वेद पाठ तुम्ही श्लोक शिवाय पास करू शकत नाही. हे पहा, मॉडर्न पाठ आहे, आयुर्वेद पाठ आहे. जेव्हा तुम्ही मॉडर्न पाठ वाचता त्याचं सर्व काही वाचता, खूप मोठा मॉडर्न पाठ आहे. पेपरमध्ये जे वाचलं ते येईल का नाही भरोसा पण नाहीये. आलं तर ते आठवेल की नाही भरोसा नाहीये. परंतु आयुर्वेद पाठ एवढा आहे, एवढ्यापैकीच आयुर्वेद पाठ पडणार आहे. तुम्हाला त्याच्यामधून पासिंग सुद्धा निघणार आहे. आणि जर तुम्ही अभ्यास केलाय, श्लोक पाठ आहे, तर तुम्ही 100% लिहून येऊ शकता. त्यामुळे आयुर्वेद पाठ तुम्हाला पासिंग करून देणारा पाठ आहे. त्याच्यामुळे या पाठला लाईटली नाही घ्यायचं. याचे श्लोक जर पाठ केले, याच्यावर ग्रिप केली तर तुमची ऑलमोस्ट पासिंग फिक्स होते. आणि ॲडिशनल जे काही मॉडर्न केलंय ते लिहिल्यानंतर तुमची मार्क इम्प्रूव्ह तिथे होत आहे. चालू करूया पहिल्या दिवशीपासून आयुर्वेद पाठपासून. सगळ्यात पहिले शरीर उपक्रमणीय शारीर तुम्हाला करायचं आहे. परिभाषा शरीर आणि गर्भ शरीर तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. आता गर्भ शरीर याच्यामध्ये श्लोक तुम्हाला पाठच असायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण घेतलं अस्थि शरीर. अस्थि शरीर, त्याच्यानंतर संधी शरीर. संधी शरीर, संधीचे जे काही टाइप्स आहेत त्याचे आपल्याला श्लोक माहित असले पाहिजे. स्नायू शरीर, पेशी शरीर, या स्नायूच्या पेशीचे श्लोक आपल्याला माहित असले पाहिजे टाइप्सचे. त्यानंतर डे 3 केश दंख नख शरीर. केश दंत नख याच्यावरती दरवर्षी एक एसएक्यू असतो, तिन्हीपैकी एकावर किंवा तिन्हीवरही टाकून देतात. एक्सप्लेन केश नख दंत म्हणून, किंवा विकृत दंत विचारलं जातं. एम्ब्रिओलॉजी याच दिवशी आपल्याला करायचं आहे. त्यानंतर आता आपण मसल्स घेणार. खूप जणांनी सोडून घेतलेले असतील, सोडून दिलेले असतील, परंतु साक्षी मॅमने ॲपमध्ये जे शॉर्टमध्ये सर्व मसल्स दिलेले आहेत तेवढे केले तरी सफिशियंट आहे. या दिवशी तिसऱ्या दिवशी फक्त मसलचे अप्पर लिम्बच्या ज्या मसल्स आहेत तेवढे आपल्याला रीड करायचे आहेत. डे 4 ऑस्टिओलॉजी कंप्लीट. पूर्ण 3.5 तासाचा वेळ, 3.5 ते पावणे 4 तासाचा जो वेळ आहे तुमचा, तो तुम्हाला ऑस्टिओलॉजीसाठी पूर्ण बोन्स करायचे आहेत. आणि एक फॉर्मॅटने बोन्स करायचे. रँडमली उचलून करू नका. फॉर्मॅट नाही कसे सर, त्यामध्ये जो तुम्हाला दिलेला आहे मॅडमने पूर्ण फॉर्मॅट बोन लिहायचा तो लिहायचा. आणि लक्षात काय काय ठेवणार सर, बोन मध्ये लक्षात ठेवण्यासारखं काय आहे, मसल अटॅचमेंट. मग प्रत्येक बोनच्या मसल अटॅचमेंटच्या हेडिंग लिहून घ्यायच्या, फक्त अटॅचमेंटचे नेम, आणि त्या रिवाइज करत राहायचं त्याचे हेडिंग, म्हणजे ते पाठ होतील. जेव्हा तुम्ही एक्झाम पेपरमध्ये हे जे बोन आहे त्याच्या मसल अटॅचमेंट लिहिताल, किंवा जॉईंट आहे त्याच्या लिगामेंट लिहिताल, या गोष्टी जेव्हा एक्झामिनर पेपरमध्ये पाहतो तेव्हा त्याला कळतं की याला गोष्टी सर्व काही लक्षात आहे, आणि तो मार्क्स देऊन टाकतो. त्याच्यामुळे पूर्णपणे एसएक्यू एलक्यू जे मॉडर्नचे आहेत ते तुमचा एक फॉर्मॅट पाहिजे, त्यानुसारच तुम्ही प्रिपरेशन करत जायचं आहे. ऑस्टिओलॉजी कंप्लीट डे 4 ऑस्टिओलॉजीसाठी दिला. डे 5 आपण ऑर्थ्रोलॉजी जॉईंट्स पाहायला चालू केले. सर्व इम्पॉर्टंट जॉईंट केले आपण. शक्य झाले तर जे कमी इम्पॉर्टंट आहेत ते सुद्धा तुम्ही करू शकता. त्यानंतर मायोलॉजी, आपण डे 3 ला अप्पर लिम्सचे मसल्स पाहिले होते. आता आपण लोअर लिम्बच्या मसल रीड करून घेतल्या. शॉर्ट मध्ये करा, अर्ध्या पेजच्या नोट्स करा, आणि तेवढंच ते डेली रीड करा. डे 6 ला आपण पूर्ण नर्वस सिस्टमच पाहिली. फक्त आणि फक्त नर्वस सिस्टम वरतीच फोकस केला आपण. त्याच्यामध्ये सेरेब्रम जे काही ब्रेनचे पार्ट आहेत त्या सर्वांवरती एक दिवस कंप्लीट खर्च केला. इझी क्वेश्चन पेपर मध्ये दिसेल, घाबरायची गरज नाहीये. त्यानंतर डायग्राम प्रॅक्टिस व्यवस्थित करायची प्रत्येकाची. प्रत्येकामध्ये जिथे ऑर्गन्सच्या डायग्राम आहेत त्याची प्रॅक्टिस करा. लिहिताना त्याला व्यवस्थित लेबल करा. एक्झाम पेपरमध्येही लेबल करा. साक्षी मॅमने व्हिडिओ बनवलेला आहे तुमच्यासाठी, कशा प्रकारे लेबलिंग असली पाहिजे, कशा प्रकारे त्यावरती आपल्याला बाण मारायचा आहे, तिरपा कसाही मारायचा नाही, एका स्ट्रेट लाईन मध्येच तुम्हाला बाण मारायचा आहे. यावरती व्हिडिओ डिस्कशन पहिले झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला आता सध्या हे जेवढे काही टॉपिक्स आहेत तुम्ही पाहताय ते करताना लगेच त्याची साईडला डायग्राम काढून त्याला नेमिंग द्यायचं ट्राय करायचं फास्टमध्ये, तुम्हाला तेवढंच ते रिकॉल होत जाईल. त्यानंतर 7व्या दिवशी एंडोक्रिनॉलॉजी आपल्याला करायचं आहे, आणि लिम्फॅटिक सिस्टम कंप्लीट आपल्याला इथे करायचं आहे. 8व्या दिवशी पूर्ण जो पेपर 1 आहे त्याचे टॉपिक्स आपल्याला रिवाइज करायचे.
आतापर्यंत झालेले जेवढे काही टॉपिक्स आहेत ते पूर्ण रिवाईज करण्यासाठी 1 दिवस. कारण जोपर्यंत तुम्हाला रिव्हिजन केलेलं नाही तोपर्यंत पेपरमध्ये आठवणार नाही. फक्त पुढचं जर वाचत गेलात तर होणार नाही. आता फक्त 20 दिवस राहिलेत. नवीन वाचलं तर लगेच पेपरमध्ये आठवल असं काही तुमचा गैरसमज असेल. परंतु आता तुम्ही जे वाचताय खूप जास्त कंटेंट तुम्ही वाचताय. 5ही सब्जेक्टचं वाचताय. त्यामुळे तुम्हाला सर्वात जास्त इम्पोर्टंट रिव्हिजन आहे. तुम्ही वाचताय त्याला रिवाईज केलंच पाहिजे. तेव्हाच ते पेपरमध्ये आठवेल. पेपरच्या आदल्या दिवशी तुम्हाला पुन्हा रिव्हिजन करायचं हे सगळं. त्यामुळे ते अशाच प्रकारे वाचा की ते रिवाईज करता येईल. अशा प्रकारे काहीतरी शॉर्ट नोट्स, हेडिंग्स लिहून घ्या, जे की पेपरच्या 1 दिवस आधी जर आपण वाचलं, तर आपल्याला फास्टमध्ये रिवाईज होईल. एनाटॉमीसाठी किंवा फिजिओलॉजीसाठी किंवा आणखी तुम्हाला जो सब्जेक्ट सगळ्यात अवघड वाटतोय, त्याच्या आदली जो 1 दिवस असतो, तो खूप जास्त इफिशियंट असतो, खूप जास्त उपयोगी असतो. म्हणजे तुम्हाला त्या दिवसामध्ये पूर्ण सब्जेक्ट कव्हर होतो आणि तेव्हा तुम्हाला वाटायला लागतं, की हे करायला पाहिजे होतं, हे करायला पाहिजे होतं. कारण तेव्हा ब्रेनची स्पीड एवढी वाढलेली असते, की काहीही वाचलं की ते लगेच काय व्हायला लागतं, ते आकलन व्हायला लागतं. त्यामुळे जर तुम्ही आत्ताच जे टॉपिक्स कधी टच केले नाही त्याच्यावर ओव्हरलुकिंग करा. जे टॉपिक्स इम्पोर्टंट मॅमने सांगितलेत त्याच्यावरती जास्त फोकस करा. ते टॉपिक्स पाठच व्हायला हवे. सर्वच सब्जेक्टचे. जे टॉपिक्स आपण आय-एम-पी व्हिडिओमध्ये दिलेले आहेत, त्या टॉपिक्सवरती खूप जास्त फोकस करायचं आहे. ऑलमोस्ट पाठच करायचे आणि जे टॉपिक्स आय-एम-पीमध्ये सांगितले नाही त्याच्यावर फक्त ओव्हरलुकिंग करून घ्यायचे. म्हणजे पेपरमध्ये जर ते आला, तर आपल्याला काहीतरी लिहिता यावं, काहीतरी फेकता यावं. बाकी इम्पोर्टंट जो व्हिडिओ आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला ऑलमोस्ट 85% to 90% पेपर पूर्ण कव्हर होताना दिसून येणार आहे. त्यानंतर आपण पुढे पाहिलं 9वा दिवस आपण काय केलं? प्रमाण शरीर पूर्ण केलं. त्यानंतर कोष्ठ आणि आशय शरीर, शिरा शरीर, धमनी शरीर पूर्ण आयुर्वेदसाठी आपण हा दिवस दिला. आयुर्वेद टॉपिक्स एकदम पक्के करायचे मी पुन्हा-पुन्हा सांगतोय. तुम्हाला पासिंग करून देणार तर तो आयुर्वेद टॉपिक असतील. त्याच्यामुळे आयुर्वेद टॉपिक्सवरती जास्त फोकस करा एनाटॉमी करताना आता. 10व्या दिवशी स्त्रोतस शरीर, स्त्रोतसचे सर्व श्लोक म्हणजे कोणते? प्रत्येक स्त्रोतसाचे जे मूळ स्थान आहेत, त्याचा श्लोक तुम्हाला पाठ असलाच पाहिजे. लिहून घ्या आत्ताच, की स्त्रोतस सर्वात जास्त महत्वाचं आहे. यावरती तुम्हाला एल दिसू शकतो. त्यामुळे हा स्त्रोतसच्या प्रत्येक मूळ स्थानाचे श्लोक पाठ करा. ते दोन्हीही आचार्यांनुसार करा. कारण थोडासा त्यांच्या शब्दांमध्ये डिफरन्स आहे. मूळ स्थान सारखेच आहेत. तुम्हाला पेपरमध्ये जर स्पेसिफिक आचार्यानुसार विचारलं, तर तुमची गफलत व्हायला नको. त्याच्यामुळे दोन्ही आचार्यानुसार काय शब्दांमध्ये गफलत आहे, ते तुम्ही पाहून घ्या. कारण मूळ स्थानं जवळपास सारखीच आहेत. कला शरीर आपण पाहायचंय, त्वचा शरीर आपण पाहून घ्यायचं आहे. डे 11 ला पूर्ण मर्म शरीर. 11व्या दिवशी पूर्ण मर्म शरीर करायचं आहे. का सर मर्म शरीरला 1 दिवस दिला? कारण मर्म शरीर खूप जास्त मोठा टॉपिक आहे. तुम्हाला सर्व बॉडीवरचे मर्म करायचे आहेत आणि सर्वात महत्त्वाचं मर्मामध्ये काय असेल तर मर्माचं क्लासिफिकेशन. ज्यांनी आतापर्यंत मर्माला धक्काही लावलेला नाहीये, त्यांनी मर्माचं क्लासिफिकेशन तर पाठ करूनच जायचं. एक मोठा चार्ट करायचा आणि मर्माचं क्लासिफिकेशन तर पाठच असलं पाहिजे. ठीक आहे. किंवा मग क्लासिफिकेशनमध्ये जे सब टॉपिक आहेत ते तरी पाठ असलेच पाहिजे. त्याचे अर्थ तरी माहीत असले पाहिजे हेडिंगचे. ठीक आहे. सद्य प्राणर म्हणजे काय? हे बेसिक गोष्टी तरी माहीत असल्या पाहिजे. कारण जेव्हा मर्मावर सोपा प्रश्न येईल, तेव्हा जरी तुम्हाला लिहिता आला नाही, म्हणजे तुम्ही काय हे टॉपिक पूर्ण स्किप करून दिलाय आणि हा स्किप करण्यासारखा टॉपिक नाहीये. याच्यावरती वेटेज जास्त आहे. त्यामुळे मर्मला कधी स्किप करू नका. एक केली किंवा एक एससीक्यू तुम्हाला या मर्म शरीरवरून दिसू शकतो. त्यामुळे फोकस करा. मेन म्हणजे क्लासिफिकेशन. 1 दिवस पूर्ण दिलाय. एका 3.5 घंट्याच्या स्लॉटमध्ये पूर्ण मर्म शरीर कंप्लीट होतो. ज्यांनी आतापर्यंत टच नाही केला, त्यांनी जरी केला तरी सुद्धा टच होतो. पण ज्यांनी मानसिकताच बनवली स्किप करायची, त्यांचं काही होऊ शकत नाही. जर तुम्हाला सिलेबस कव्हर करायची मानसिकता असेल 20 दिवसात, तर 100% सर्व सब्जेक्टचा कव्हर होईल असा शेड्यूल आम्ही दिलाय. तुम्ही पाहत असाल, की प्रत्येक फॅकल्टी किती मेहनतीने तुम्हाला जी गोष्ट लागेल, ती गोष्ट प्रोव्हाईड करत आहे. ही गोष्ट फक्त तुम्हाला आयुर्वेदा मराठीमध्ये पाहायला मिळेल. ठीक आहे. तुम्ही आतापासून फर्स्ट इयरला आहात, सेकंड इयरला सुद्धा हेच तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही कंटिन्यू कराल, ही टीम तुमच्या सोबतच तुम्हाला हेल्प करण्यासाठी असेल. त्यामुळे आम्ही एखादी गोष्ट सांगतोय, तर ती गोष्ट लाईटली घेऊ नका किंवा मानसिकता बनवून ठेवू नका, की मर्मशरीर स्किपच करायचं आहे. आम्ही सांगतोय ते इम्पोर्टंट आहे, तर तुम्हाला त्यावरती फोकस करावा लागेल आणि हा जो 3 घंट्याचा स्लॉट आहे, एकदा मर्मशरीरला देऊन टाका. हे 10 ते 15 मार्क जे आहेत, ते तुम्हाला खूप जास्त मदत करतील आणि पेपरमध्ये कदाचित पासिंग सुद्धा तुमची याच्यामुळे होऊ शकते. तेव्हा तुम्हाला वाटेल, की बरं झालं मी ते 3 घंट्याचा स्लॉट या मर्मशरीरला गेला. किंवा तुम्हाला पेपर झाल्यानंतर असंही वाटू शकतं, की मी उगाच मर्मशरीर स्किप केला याच्यामुळेच माझी पासिंग गेली. असं सुद्धा वाटू शकतं. त्यामुळे खूप वेळा आता ओरडून सांगितलं मर्मशरीर स्किप करू नका. डे 12 इंद्रिय शरीर. इंद्रिय शरीर आणि युरिनरी सिस्टम इथे करायचं आहे. त्याच्यानंतर डे 13 पूर्ण रेस्पिरेटरी सिस्टम, त्याचे जेवढे काही ऑर्गन्स असतील ते काय करायचं, पूर्ण एनाटॉमी त्याची पाहून घ्यायची आहे. डायजेस्टिव्ह सिस्टम शॉर्ट मध्ये नोट्स काढून घ्यायच्या, बाजूला एक पेज ठेवायची, हेडिंग लिहून लिहून घ्यायच्या आणि त्या पुन्हा रिवाईज करायच्या.
कारण हेडिंग्सच पाहतं. जे काही चेक करणारा माणूस आहे ते पूर्ण पेपर एवढ्या जणांचं वाचणं त्याच्याकडे पॉसिबल आहे का? नाहीये. तो प्रॉपर पाहणार. बोन दिसल्या, मसल अटॅचमेंट, मसलची नावं प्रॉपर आहेत, बोनचे लोकेशन प्रॉपर आहेत. तेवढं जर त्याला दिसलं तर तो मार्क देऊन टाकणार आहे. प्रत्येक पेपरच्या तुमचे 4-4 ओळी पाहायला त्याला वेळ नसतो किंवा एवढ्या जणांचे पाहणं शक्यही नाही प्रॅक्टिकली. तुम्ही जर हेडिंग्स प्रॉपरली तिथे जर पेपरमध्ये प्रेझेंट करताय तर तुमचे मार्क 100% येत आहे. त्यानंतर पुढे येतं डायजेस्टिव्ह सिस्टम झालं. 15व्या दिवशी सेन्सरी ऑर्गन्स करायचे सर आपल्याला. पूर्ण 5 सेन्सरी ऑर्गन पैकी एक सेन्सरी ऑर्गन एल-ई-क्यूला पडणार म्हणजे पडणार. सर्वात जास्त इम्पोर्टंट आतापर्यंतचा मोस्ट रिपीटेड आय एनाटॉमी तुम्हाला खूप चांगली करून जायची आहे. कारण आय एनाटॉमीवरती ऑलमोस्ट दरवर्षी एल-ई-क्यू आलेला आहे. आणि काही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनही तुम्ही 15 दिवशी करू शकता. 16व्या दिवशी तुम्हाला पूर्ण हार्ट रिलेटेड एनाटॉमी करायची, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम तुम्हाला इथे करायची. सर्वात महत्त्वाचं काय सर याच्यामध्ये राइट एट्रिया सर्वात जास्त महत्त्वाचा असतो. माझ्या अकॉर्डिंगली मॅडमने तुम्हाला आणखी आय-एम-पी सांगितले असेल त्याच्यामध्ये काय करायचंय तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन पहा, की एनाटॉमीचे काय-काय आय-एम-पी आहेत, कशावरती फोकस करायचंय आणि जे काही रिमेनिंग टॉपिक्स असतील रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचे ते इथे करायचे. डे 17 रिवाइज ऑल टॉपिक्स ऑफ पेपर 2. आता 17व्या दिवशी पूर्ण पेपर 2 रिवाइज करायचा आहे. पूर्ण पेपर 2. आता 17व्या दिवशीच आपला पूर्ण सिलेबस इथे संपलेला आहे. आता उरलेल्या दिवशी काय करायचंय? तर उरलेल्या तिन्ही दिवशी आपल्याला जेवढं होईल तेवढा वरचा पार्ट जे अवघड वाटेल, जे कमी रिवाइज केलेलं असं वाटेल तो रिवाइज करायचा आहे. इथेच आपलं संपलंय का सर? एवढंच वाचलं म्हणजे आता मला वाटतं की झाला नाही अभ्यास. पेपरच्या 1 दिवस आधी तो एवढं जेव्हा तुम्ही 1-2दा वाचताय आणि पेपरच्या आदल्या दिवशी जेव्हा तुम्ही हे वाचता, डायरेक्टली ब्रेनमध्ये फीड होऊन जातं आणि एक फ्रेश मेमरी असते. काल वाचलं, आज लगेच पेपरमध्ये आठवतं, लिहून यायचं. त्यामुळे आता तो विचार करू नका की मी हे वाचतोय तर पेपरमध्ये आठवेल का? आता कोणताही प्रश्न करताना तुमची मानसिकता अशी पाहिजे की हा प्रश्न पेपरला येणारच आहे, आलाच आहे आणि त्या दृष्टीतून अभ्यास करायचा. जर तुमची मानसिकता अशी म्हटली की हा कमी इम्पोर्टंट आहे, हा येणार नाही पेपरला, हा स्किप करतो, हा येऊ शकणार नाही, हा येऊ शकणार नाही, तर कोणताही प्रश्न तुमच्या ब्रेनमध्ये बसणार नाही. परंतु जेव्हा तुम्ही अशी मानसिकता बनवाल, कोणताही प्रश्न वाचताना की हा प्रश्न हा बोन पेपरला पडलेलाच आहे, एल-ई-क्यूला आलेलाच आहे, ही मानसिकता घेऊन जर तुम्ही कराल तर प्रत्येक क्वेश्चनवर तेवढंच कॉन्सन्ट्रेट तुम्ही करू शकाल. कळालं? त्यानंतर पुढे आपण काय म्हटलं? 18व्या दिवशी आतापर्यंत सिलेबस संपलाय. 18व्या दिवशी काय करणार? सगळे काही श्लोक होते. ते श्लोक फक्त 3.5 घंट्याचा श्लोक, सगळे श्लोक पाठच करणार. अर्थासहित पाठ करायचे श्लोकांचे. संधीचे प्रकार, त्याचे प्रकार लिहिता आले पाहिजे. त्याचे लोकेशन्स माहीत असले पाहिजे. सगळे काही श्लोक 3 घंट्याचा स्लॉट. इम्पोर्टंट आहे म्हणून देतोय. असे स्किप करू नका. सगळं काय केलं सिलेबस संपवला आणि हा स्लॉट चुकवला. कारण श्लोक पाठ आहेत, एनाटॉमी तुम्ही ऑलमोस्ट पास झाले म्हणून समजा. त्याच्यानंतर 19वा दिवस सॉल्व्ह पी-वाय-क्यूज जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत ते पाहू शकता सगळे. आम्ही आता एक सीरीज देत आहोत प्रिव्हियस इयर क्वेश्चनची. लवकरच ती आज किंवा उद्यापासून तुम्हाला पडायला चालू होईल. आजच ऑलमोस्ट होईल. त्याच्यामध्ये मोस्ट रिपीटेड प्रिव्हियस इयर क्वेश्चन आम्ही तुम्हाला देणार आहोत. 2015 पासून कोणते क्वेश्चन रिपीटच होत आलेले आहेत. 10 वेळा, 15 वेळा रिपीट झालेले क्वेश्चन्स आहेत असे पाहणार आहात. काही जण म्हणतील 2016 पासून आता 2026 चालू आहे. 10 पेपर झाल्यानंतर तुम्ही एवढे कसे रिपीट म्हणताय? कारण समर, विंटर दरवर्षी 2 पेपर होतात ना. त्यामुळे आपल्याला जास्त वेळा जास्त पेपर भेटलेले आहेत ह्या 10 वर्षामध्ये आणि या 10 वर्षामध्ये कोणते क्वेश्चन जास्तीत जास्त रिपीट झालेत ते आपल्याला पाहायचेत. त्याच्यानंतर 20व्या दिवशी तुम्हाला काय पी-वाय-क्यू आणि एम-सी-क्यू जे ॲपमध्ये जे स्टुडंट्स कोर्समध्ये एनरोल आहेत, तुम्हाला एम-सी-क्यू प्रोव्हाईड केलेले आहेत. ते या दिवशी एम-सी-क्यू प्रोव्हाईड केलेले सॉल्व्ह करा. हे एम-सी-क्यू सॉल्व्ह करत-करत तुम्हाला भरपूर साऱ्या कन्सेप्टही क्लिअर होत जातील. एम-सी-क्यू ही सॉल्व्ह करताय, ती कन्सेप्टही क्लिअर करताय आणि रिव्हिजन सुद्धा होतंय. या सर्व गोष्टी रिव्हिजन तुम्हाला एम-सी-क्यू सॉल्व्ह करताना होईल. आणि 20व्या दिवशी तुम्ही एखादा आपला जो मॉडेल क्वेश्चन पेपर आहे आयुर्वेदा मराठीचा, तो ॲपमधील तुम्ही सॉल्व्ह करून पाहू शकता. तो 3 घंट्याचा स्लॉट तुमचा पूर्ण होईल. या 3 घंट्यामध्ये माझा एनाटॉमीचा पेपर संपतोय का? कारण मोस्ट ऑफ मुलं जेव्हा एनाटॉमीचा पेपर असतो, तेव्हा टाईम मॅनेजमेंटमध्ये गफलत करतात. साक्षी मॅमला सांगेल मी, की टाईम मॅनेजमेंटवरती व्हिडिओ बनवा तुमच्यासाठी एनाटॉमीचा. प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला रिस्पेक्टेड टाईममध्येच संपवावा लागेल. एखादा क्वेश्चन खूप जास्त येतोय, म्हणजे खूप वेळ यायचा असं करायचं नाही. मी पुन्हा सांगतो, मी कसा पेपर प्रेझेंट करायचा नाही हा एक व्हिडिओ बनवला होता क्रियाशीलता, तो जाऊन पहा. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की एखादा क्वेश्चन तुम्हाला येतोय म्हणजे खूप जास्त लिहायचा नाही. स्पेसिफिकली जो पहिला क्वेश्चन तुम्ही लिहिता. आपण कोणताही जेव्हा पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करतो, तो पहिला अर्धा तास लिहित बसतो आणि त्याच्यानंतर आपल्याला आठवतं, की अरे यार अर्धा तास झाला नंतर घड्याळात लक्ष देतं. कारण आपल्या आवडीचा क्वेश्चन असतो. आपण जेवढं काही नॉलेज आहे त्या पेपरमध्ये टाकायचा प्रयत्न करतो. 5 पान लिही, 6 पानं लिही आणि आपला बाकीचा जो क्वेश्चन आहे त्याचा वेळ आपण खाऊन बसतो आणि आपल्याला तिकडे कमी मार्क पडतात आणि इकडे 5 पैकी किंवा 10 पैकी आपल्याला जेवढे पडायचे तेवढेच पडत असतात.
कळतंय? त्यामुळे पहिला प्रश्न लिहिताना डोक्यात ठेवा, की पहिल्या क्वेश्चनलाच मला टाईम मॅनेजमेंट करायचं आहे. रिस्पेक्टेड टाईममध्येच मला संपवायचा आहे. कळालं? मॉडेल क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केला तुम्हाला टायमिंगचा अंदाज येऊन जाईल. डायरेक्टली पेपरला बसाल तर ते तुम्हाला कळणार नाहीये. ओके. हायलाइट्स तुम्हाला दिलेले आहेत. जे आयुर्वेद टॉपिक्स करताना तुम्हाला कंपल्सरी श्लोक पाठच करायचे आहेत. तुम्हाला पहिलेही म्हटलं आयुर्वेद टॉपिक तुम्हाला पास करून देईल. त्यामुळे आयुर्वेदिक टॉपिक्स करताना तुम्हाला श्लोक पाठच करायचे आहेत. तुम्ही डायरेक्टली तुम्हाला एक स्लॉट पण दिलाय मी एका दिवसाचं, की त्यामध्ये पूर्ण दिवसाचे श्लोक रिवाईज करून पाठच लिहून पाठच करायचे आहेत. त्यानंतर जेव्हा तुम्ही एसीक्यू आणि एलईक्यूचा फॉर्मॅट करताय, रीड करताय, तेव्हा तुम्हाला या स्पेसिफिक फॉर्मॅटनेच करावं लागेल. बोन्सचा फॉर्मॅट मॅमने दिलेला आहे. जॉइंट्सचा फॉर्मॅट मॅमने दिलेला आहे. त्या फॉर्मॅटनेच सर्वांनी अभ्यास करायचा आहे. महत्वाचं काय सर बोनमध्ये, जॉइंट्समध्ये, सॉफ्ट ऑर्गन्समध्ये जेव्हा तुम्ही बोन्स करताय मित्रांनो, ते बोन्स करताना तुम्हाला जे मसल अटॅचमेंट आहेत ते खूप जास्त महत्वाचे आहेत. जेव्हा पेपर चेक करणारा असतो, पेपर चेकर तुम्हाला पूर्ण तुमचं डिस्क्रिप्शन वाचायला त्याला वेळ आहे का? तो हेडिंग्स पाहतो, मसल अटॅचमेंट आणि त्याच्या खाली मसलची नावं जर प्रॉपर दिलेली आहेत, तर काय करेल? तो तुम्हाला मार्क्स देऊन टाकेल. त्याच्यामुळे मसल अटॅचमेंट तुम्ही प्रॉपर एका पेजवरती लिहून घ्यायचं. जेव्हा तुम्ही तो पर्टिक्युलर बोन रिवाईज करताय किंवा रीड करताय आणि तेव्हाच तुम्ही काय करणार? तो रीड करून घेतल्यानंतर रिवाईज करणारा तुमच्याकडे एक नोट्स प्रिपेअर असतील. त्यानंतर तुम्ही जेव्हा जॉइंट्स घ्याल, जॉइंट्सचे जे लिगामेंट्स आहेत ते आपल्या पाठ असले पाहिजे. जसं की नी जॉइंट घेतला, त्याचे जे काही 7-8 लिगामेंट आहेत त्याचे नाव लिहून घ्यायचे. जे जर तुम्ही नावं व्यवस्थित प्रेझेंट केले पेपरमध्ये, तर त्या पेपर चेकरला वाटेल की याने लिगामेंट्स वाचलेले आहेत. तो डिस्क्रिप्शनकडे कमी लक्ष देईल. ठीक आहे. त्याच्यामुळे चुकीचं लिहिण्यापेक्षा तुम्ही जास्त हेडिंग्सवरती फोकस करा. म्हणजे पेपरमध्ये तुम्हाला आणखी त्याची मदत होईल आणि मार्क्स गेन करण्यासाठी हाच महत्त्वाचा पार्ट आहे. बोन्समध्ये मसल अटॅचमेंट आणि जॉइंट्समध्ये लिगामेंट्स आणि सॉफ्ट ऑर्गनमध्ये त्याचे एक्सटर्नल फीचर्स आपल्याला पाठ असले पाहिजे प्रत्येकाचे. एक्सटर्नल फीचर्स आपल्याला माहिती आहे, तर आपण त्या बोन्सच्या हेडिंग प्रॉपर प्रेझेंट करू शकू आणि आपल्या पेपर चेकरलाही इम्प्रेस करू शकू. असा होता एनाटॉमीचा 20 दिवसांचा प्लॅन. फोकस करायचं आहे प्रत्येक सब्जेक्टवरती आता त्याच्या पर्टिक्युलर मी दिलेल्या टाईमवरतीच त्याच्यावरती अभ्यास करायचा आहे. जे आयुर्वेदा मराठीचे नवीन व्हिडिओ येत आहे कंपल्सरी पाहिजेत कारण तुमच्यासाठी महत्त्वाचे कोणतीही गोष्ट आम्ही डायरेक्टली कॅमेरा पुढे येऊन बनवत नाही. त्यामागे खूप जास्त एनालिसिस असतं. प्रिव्हियस इयर क्वेश्चन मागचे 10 वर्षाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आम्ही एनालिसिस करत आहोत आणि त्यामध्ये कोणते क्वेश्चन जास्त रिपीट झाले 10 वेळा, 8 वेळा, 7 वेळा ते सगळं आम्ही तुमच्या पुढे मांडणार आहेत. म्हणजे तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन काय आहेत ते तुम्हालाच कळायला लागेल. कोणाचे तुम्हाला फालतू आय-एम-पी क्वेश्चनची व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही. तुम्हाला स्वतःच कळून जाईल की किती तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत मागच्या 10 वर्षामध्ये आणि कोणत्या क्वेश्चनवर मी जास्त फोकस करायला हवं. म्हणजे कोणावरही ट्रस्ट करायची गरज नाही. आमच्यावरही आम्ही जर एखादा आय-एम-पी क्वेश्चन सांगतोय तर का सांगतोय? कारण तो मागच्या 10 वर्षामध्ये रिपीट झालेला आहे. म्हणून आम्ही तुम्हाला तो आय-एम-पी क्वेश्चन सांगतोय. कळतंय? त्यामुळे जेव्हा आम्ही आय-एम-पी क्वेश्चनची जो काही प्रिव्हियस इयर क्वेश्चनची मोस्ट रिपीटेड प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुमच्या पुढे मांडू, त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे. कारण कोणत्या क्वेश्चनवरती फोकस करायचंच आहे, ते तुम्हाला तिथे कळून जाणार आहे. ठीक आहे. आता एक्झामचे शेवटचे काही दिवस राहिलेले आहेत. शेवटच्या काही दिवसांमध्ये आपल्याला आता हेल्दी डाएट घ्यायचा आहे, हायड्रेटेड राहायचं आहे, काही बाहेरचं जास्त खाऊ नका. बाहेर राहतो, बाहेरचंच खावं लागतं. ठीक आहे. चांगला हेल्दी ऑप्शन काय असेल तर तो तुम्ही निवडा. मेसचंच खा, बाहेर हॉटेलमधलं खाऊ नका. कारण या काळात जर बिमार पडाल, तर तुमच्यासाठी सर्वात जास्त महाग पडणार आहे सध्या. आणि अभ्यास करताना पाणी चांगल्या प्रकारे पीत राहा. म्हणजे बॉडी हायड्रेटेड राहील. तुम्हाला आळसही कमी यायला लागेल. फ्रेश जागेवरती बसा. कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन अभ्यास करा. बेडवरच बसून अभ्यास करू नका. झोप येईल आणि आता झोप जर आली तर तुम्हाला 6 महिने झोपावंच लागेल आणि पुन्हा अभ्यासाला लावावं लागेल. त्याच्यामुळे आता फोकस राहा. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा. आमची टीम आयुर्वेद मराठी शेवटपर्यंत तुमच्या सोबत आहे. आताच नाही, फर्स्ट इयर, सेकंड इयर तुम्ही जसं कंटिन्यू कराल, ही टीम तुमच्या सोबत असेल प्रत्येक क्षणाला. त्याच्यामुळे तुम्हाला काही डाऊट असेल, काही शंका, काही प्रॉब्लेम येत आहे, डायरेक्टली आमच्या फॅकल्टीजला विचारा किंवा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. तुम्हाला 100% रिप्लाय मिळेल. Instagram पेज आहे, तिथे तुम्ही डीएम करू शकता. पर्टिक्युलर फॅकल्टीजला तुम्ही फॉलो करू शकता. त्यांना डीएम करू शकता आणि तुमचे डाऊट्स क्लिअर करू शकता. ठीक आहे. आणि जे कोर्समध्ये त्यांच्याकडे तर WhatsApp नंबर आहेत प्रत्येक फॅकल्टीचे. ते डायरेक्टली काहीही, कधीही डाऊट्स विचारू शकतात फॅकल्टीजला आणि काही तुम्हाला इश्यू येत असेल, तर आम्ही इथे आहोत. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. वाटेल तर तुम्हाला कृष्णा सर आणि मी एक लाईव्ह तुमच्यासाठी कंडक्ट करू, ज्याच्यामध्ये तुमचे सर्व क्वेश्चन्स जे आहेत ते आम्ही सॉल्व्ह करू, जे तुमच्या माइंडमध्ये सध्या चालू आहेत, फ्रेश करू तुम्हाला एकदा. जर तुम्हाला हवं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही हवंय कमेंट बॉक्समध्ये सांगा. नक्कीच तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. ठीक आहे. लाईक बटनवरती क्लिक करा, हाईप बटनवरती क्लिक करा. म्हणजे आपण नेक्स्ट व्हिडिओज तेवढ्याच ऊर्जेने तुमच्यापर्यंत आणूया. थँक यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट मित्रांनो.